आज सिद्धेश्वर कुरोलीमध्ये 20 ते 25 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं, बरोबर का नाही? हा, पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर 15 वर्ष आमदारकी अंडी उभावण्यासाठी होती. खरं तर मान खटाव मध्ये आल्यानंतर बरं वाटतं एका गोष्टीसाठी. कसे लहानपणी जरी शाळेत जरा हुशार पोरगा होतो तरी सुद्धा शाळेत एका वाक्प्रचाराचा अर्थच कळायचा नाही. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे लई वेळा कळतच नव्हतं. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं हे अनेक दिवस कळलं नव्हतं. ते मगाशी प्रभाकर देशमुख साहेब बोलत होते तेव्हा कळलं की मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं. ते दुर्दैवानं या मान खटावमध्ये कोविडच्या काळात इथं बघायला मिळालं. हे महाराष्ट्राच्या विधानसभेत कळलं. आणि मैताच्या टाळूवरचं लोणी खाणं ही जर चांगली गोष्ट नसेल तर असं करणाऱ्या माणसाला परत विधानसभेत पाठवायचं नाही. ही खोणगाट आधी तुम्हाला बांधावी लागेल. आज सिद्धेश्वर कुरोलीमध्ये 20 ते 25 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं, बरोबर का नाही? हा, पिण्याचं पाणी जर एवढ्या दिवसांनी येत असेल तर 15 वर्ष आमदारकी अंडी उभावण्यासाठी होती का पाणी नायक म्हणवण्यासाठी होती, हे ज्याचा त्यांनी विचार केला पाहिजे.